मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार आहेत। काल जरांगे यांची शिष्टमंडळासोबत चर्चा झाली, मात्र या चर्चेमध्ये काहीही निष्पन्न झालेलं नाहीये। मनोज जरांगे यांचं समाधान झालं नाहीये, त्यामुळे उपोषणावर ते ठाम आहेत। दरम्यान उपोषण सुरू केलं तरी राज्य सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत, असंही जरांगेंनी सांगितले। जरांगे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यांनी चर्चा केल्यानंतर विखे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्तांशी चर्चा केली। त्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात एक लेखी पत्र राज्य सरकारनं जरांगे यांना पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या संदर्भातली माहिती समोर आली आहे, मात्र या पत्रामधील तपशील हा कळू शकलेला नाहीये। त्यामुळे जरांगे यांच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। असली समिती ना लजे जातो फक्त काहीतरी घुमायला लागला लोकांना नाही जमणार तुमचा मागचा मला मी उपोषण करणार चल बरोबर निघा जा तुम्ही बी माझे समाजाचे करू दे मला 10 वाजता उपोषण होणार आहे। मराठा समाजाने प्रचंड ऊन येऊ नये। तुम्हाला माझ्यावरती प्रेम आहे माय हे ठीक आहे, परंतु इथं प्रचंड ऊन आहे। माझ्या जीवाचं जरी बरं वाईट काही झालं तरी मला तुमच्या जीवाला धक्का लागू द्यायचा नाही। 10ला आंदोलन सुरू होणार आहे। सरकारला दरवाजे बंद नाहीत, चांगली चर्चा करून ते गेलेत, पुन्हा रिप्लाय घेऊन येतो म्हणलेत, आपण सरकारची वाट बघू। राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात अंतरवाली सराटीकडे निघणार आहेत। रात्रीच्या चर्चेनंतर जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात एक ड्राफ्ट तयार करण्यात आलाय। त्यामध्ये काही बाबी मान्य केलेल्या आहेत तर काहींसाठी वेळ मागणार असल्याचं सूत्रांकडून कळते। दरम्यान जरांगेंनी उपोषण करू नये अशी सरकारची भूमिका विखे पाटील मांडणार आहेत। निदेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। निदेश, मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसत आहेत, तर दुसरीकडे मात्र विखे पाटील हे तातडीनं आज थोड्याच वेळात अंतरवाली सराटीकडे निघणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। काय नेमक्या घडामोडी घडणार आहेत? नक्कीच मनोज जरांगे पाटील आता अंतरवाली सराटी गावामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांनी 10ची वेळ जी आहे ती आमरण उपोषणाची दिलेली आहे। मात्र तत्पूर्वी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे। काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि एक ड्राफ्ट त्यांनी तयार केलेला आहे। या ड्राफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्या बऱ्याच मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आले असल्याची माहिती जी आहे ती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे सरकारचा एकच प्रयत्न असणार आहे आणि तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करू नये आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी विखे पाटील येत आहे। विखेंचा प्रयत्न हाच असणार आहे की मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आमरण उपोषण सुरू करू नये आणि त्यामुळं या ठिकाणी 10:30 ते 10:15 पर्यंत विखे पाटील येण्याची शक्यता आहे। ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करतील, जो ड्राफ्ट ते घेऊन येणार आहेत तो जरांगे यांना दाखवतील। काही गोष्टींसाठी राज्य सरकारकडून मनोज जरांगे राधाकृष्ण विखे मागण्यात येणार आहे आणि त्या गोष्टी करण्यास वेळ लागणार। निदेश, राधाकृष्ण विखे पाटील तिकडे निघणारच आहेत, पण तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील तिथे पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते। जरा ती दृश्य आपल्याला दाखवाल? नक्कीच मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या ते या ठिकाणचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेतात। ते दर्शन झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील याच व्यासपीठावर येणार आहे आणि याच ठिकाणी येऊन या ठिकाणी जे मराठा आंदोलक आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जाणार आहे। याशिवाय जरांगे पाटील राज्य सरकारकडून त्यांच्याशी काही संपर्क पुन्हा करण्यात आलेला आहे का याबाबतची माहिती मराठा आंदोलकांना देणार आहे आणि पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहे आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे उपोषणापूर्वी काय भूमिका मांडतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल। अगदी लक्ष सगळ्यांचंच लागलेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारने एक ड्राफ्ट तयार केलेला आहे। काही मागण्या मान्य झालेल्या आहेत, पण काही मागण्यासाठी वेळ लागणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे आता तो ड्राफ्ट आणून राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा चर्चा करतील, तेव्हा या संदर्भात काय घडामोडी घडतात, मनोज जरांगेंना ते मान्य असेल का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर सध्या आपण ही दृश्य पाहतोय, ही थेट दृश्य आंतरवाली सराटीमधली आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत आणि तिथल्या मंदिरामध्ये ते दर्शनासाठी गेलेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्येच ते व्यासपीठावर येतील आणि पत्रकारांशी ते संवाद साधतील। यावेळी काय निर्धार ते व्यक्त करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।
आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपण उपोषणावर ठाम आहोत. आमरण उपोषण आपण करणारच, मात्र सरकारला चर्चेसाठी दरवाजे खुले असतील असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे सरकारच्या वतीनं पुन्हा एकदा आता आंध्रवाली सराटीकडे निघणार आहेत आणि त्या ड्राफ्टमध्ये नेमक्या काय बाबी असतील, त्यातून मनोज जरांगे पाटील काय भूमिका मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. तर हे उपोषण होऊच नये अशी सरकारची भूमिका आहे. आता या संदर्भात काय घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर मनोज जरांगे पाटील हे तिथे पोहोचलेले आहेत, तिथल्या मंदिरामध्ये ते गेलेले आहेत, दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते अगदी काही थोड्याच क्षणांमध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावर येतील आणि पत्रकारांशी बोलतील आणि आमरण उपोषण ते सुरू करणार आहेत. या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आपण पाहतोय कन्नड उपविभागीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येते. अधिकारी संतोष गोरड यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. कुणबी प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करणं त्यांना भोवलेलं आहे. जरांगेंनी निलंबनाची मागणी केलेली होती आणि त्या संदर्भात आता चौकशी केली जाते. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कुणबी प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ केल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते. सध्या चौकशी झालेली आहे. आता चौकशीनंतर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील आपल्याला या दृश्यामध्ये दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाच्या स्थळी आलेले आहेत. पत्रकारांशी ते संवाद साधतील आणि यावेळी काय नेमकी ती आपली भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सरकारला चर्चेसाठी आपले दरवाजे खुले आहेत असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. आजपासून अंतरवाली सराटीमध्ये ते आमरण उपोषण करणार आहेत. रणरणत्या उन्हामध्ये हे उपोषण करणार आहेत. उष्मा खाताना जर माझा मृत्यू झाला तर याला जबाबदार सरकार असेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर ते ठाम आहेत.